नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके कलेक्टर येडगे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोसावी साहेब, सोनखवडे साहेब आणि इतर डिग्निटरीज, या सगळ्यांना आपण किंवा उपस्थित जे आपण आहात त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारचे कार्यक्रम युनिव्हर्सिटीनं माझ्या मते आत्तापर्यंत जास्त काय केलेले नव्हते, पण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आमच्या कंपन्यामार्फत वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. त्यामध्ये त्यांनी आता आमच्याकडे जे काय मदत मागितली ती आम्ही त्वरित त्यांना उपलब्ध करून दिली. याच्यापुढे अनेक कार्यक्रम त्यांनी घ्यावेत, आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं भारताला सगळ्यात जास्त मॅन पॉवर आणि यंग मॅन पॉवर जी आहे, युवा शक्ती, ही सगळ्यात जास्त भारताकडं जगामध्ये सगळ्यात जास्त असलं आहे असं सांगितलं जातं. पण त्यात एक अडचण आहे. आज आम्ही कारखाने चालवताना ज्या समस्यांना तोंड देतो त्यामध्ये प्रमुख समस्या म्हणजे स्किल्ड मॅन पॉवर. म्हणजे युवा शक्ती एवढी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे उपलब्ध असताना, जगातली सगळ्यात जास्त असताना सुद्धा स्किल्ड मॅन पॉवर हा मोठा विषय होऊन बसलेला आहे. आणि आपल्याकडे बघितलं तर कोल्हापूर असू दे किंवा जवळच्या शहरातले जे आपले विद्यार्थी इंजिनिअरिंग असू दे किंवा इतर विषयात प्रावीण्य घेऊन पुढे जातात, त्यावेळी कोल्हापूरला न विचार करता किंवा कोल्हापूरला जास्त महत्त्व न देता पुण्याकडे जायचा ओढा सगळ्यांचा जास्त दिसून येतो. खरं सांगायचं म्हणजे कोल्हापूरमध्ये उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. खरं म्हणजे फॉन्ड्री उद्योग हा कोल्हापुरातला भारतामधला सगळ्यात मोठा फॉन्ड्री हब आहे. सगळ्या OEMना तो सप्लाय करत असतो. इतरही बरेच कारखाने आपल्या उदयास येत आहेत, मोठे होत आहेत. त्यासाठी स्किल्ड मॅन पॉवर ही जी काय आपल्याला उपलब्ध होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये राहून कोल्हापूरमध्ये त्यांनी मोठं व्हावं यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोसावी साहेब आणि सोनखवडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम आपण एकत्र येऊन करू, मोठ्या प्रमाणावर करू आणि कोल्हापुरात चांगली स्किल्ड मॅन पॉवर कशी उपलब्ध होऊन कोल्हापूरचा विकास आपल्याला कसा करता येईल या दृष्टीनं आम्ही इथून पुढं कुठले लागत ते सहकार्य करू, आपण एकत्र येऊन काम करू. ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून CSR खाली आम्ही मोठ्या प्रमाणावर खर्च करत असतो, वेगवेगळ्या फॅसिलिटीज देत असतो. तर त्याचाही लाभ आपण एकत्र येऊन सगळ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, मग इकॉनॉमिकली बॅकवर्ड लोक असतील, फायनान्शियली बॅकवर्ड असतील, फिजिकली चॅलेंज असतील, या सगळ्यांच्या ठिकाणी आम्ही तत्पर धाव घेत असतो आणि मदत करत असतो. त्याच पद्धतीनं स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्याला नवीन पिढी चांगली कशी तयार करता येईल या दृष्टीनं एकत्र येऊन त्यामध्ये कलेक्टर साहेब, त्यानंतर गोसावी साहेब यांनी आम्हाला सहकार्य करावं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकत्र येऊन चांगले कार्यक्रम पार पाडू. आम्हाला इथं यायचा आणि या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा हा जो काय त्यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मेनन बेरिंग लिमिटेड आणि मेनन अल्कॉप लिमिटेड तर्फे मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर.